ठेवा तस्वीरीवर हात आई एकविरेच्या आणि सांगा की तुम्ही आतमध्ये जाऊन हा विषय बोललात आणि हा विषय सुटलाय म्हणून. निवडणूक जवळ आली, प्रकल्पग्रस्तांची मतं हवीत, परत सत्तेच्या चाव्या हव्यात. वर्षोनवर्ष जो इथला प्रकल्पग्रस्त आहे, ज्याच्या जमिनीवर ही नवी मुंबई वसली, इथली संपूर्ण MIDC वसली, त्यांची घरं तात्काळ नियमित झाली पाहिजे. आहे त्या अवस्थेत. तुमच्या सर्वेच्या नावावर तुम्ही नाटकं केलीत. अजून गावगावठाणच्या विस्ताराबद्दल तुम्ही बोलत नाही, त्यांच्या सीमांकनाबद्दल बोलत नाही, त्याच्या रेखांकनाबद्दल बोलत नाही. 2 ओळीचा आता काहीतरी शासन निर्णय त्यातल्या त्यात धावपळीत मतं हवीत म्हणून काढतील, घरं नियमित केली जाणार आहेत, आम्ही लवकरच करू. कशी? मला आठवतंय संजय भाटिया असताना सिडकोचे MD, त्याने एक व्हाईट पेपर काढला होता 12.5% भूखंडाच्या संदर्भात, की कशा पद्धतीने मोबदला दिला जाईल. माझी मागणी आहे या गरजेपोटी घरांच्या संदर्भात सिडको किंवा राज्य सरकारने एक व्हाईट पेपर, एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. कशा पद्धतीने घरं नियमित होणार आहेत, कधीपर्यंतची होणार आहेत, काय काय त्याची प्रोसिजर असेल, काय काय प्रक्रिया असेल, काय काय पाहिलं जाणार आहे, कुठला सर्वे होणार आहे. हे राजकीय नेते येतात, उठसूट काहीतरी सांगतात. आता प्रकल्पग्रस्तांना पण सवय झालेली आहे की प्रत्येक वर्षी निवडणूक आली, प्रत्येक वेळी महापालिकेची आली किंवा विधानसभेची आली, लोकसभेची आली की काहीतरी गाजरं घेऊन येणार. जसं सिडकोने महानिवास प्रकल्प काय तो 350-400 घरांचा करोडो रुपये खर्च करून होणार आहे, त्या विषयात आम्ही बोललो की आमदारांना, खासदारांना, इथल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना अतिरिक्त घरं कशासाठी हवीत? 12.5%चा मोबदला द्यायला प्रकल्पग्रस्तांच्या सिडकोकडे भूखंडाने असं सिडको म्हणतं, आणि आमदार खासदारांसाठी 3-3, 4-4 करोडची घरं होणार आहेत. 500 का 550 या सगळ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी, IAS, IPS, आमदार खासदारांनी अर्ज केलेत. यादी जाहीर करा. आम्ही 12.5%च्या संदर्भात भूमिका मांडली की जो काही 4-4.5%चा मोबदला आहे, तुमच्याकडे भूखंड नाही आहेत ना, मग तुम्ही आम्हाला घरं द्या, ती मोफत द्या किंवा अल्पदरात द्या. आम्ही हा पर्याय मांडलाय सिडकोकडे. आहे हिंमत? मी माझ्या इथल्या प्रकल्पग्रस्त सगळ्या तरुणांना सांगतोय, निश्चितपणे मनसे म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींवरती लढा उभा करतोय. तुमची साथ हवी, तुमची सोबत हवी.